Hello students, good afternoon. Today we are going to discuss about the practical application of acetic acid. Practical applications of acetic acid. This is also denoted as ABA. Acetic acid. It is also denoted as ABA. Okay. So the first practical application, bud dormancy. This abscisic acid, it is known as the ripen. It is the senescence hormones or maturation hormone. Senescence or aging or maturation hormone. Maturation hormone, as aging or senescence or the maturation hormone. Okay. So the first practical application, bud dormancy. It induces the bud dormancy in many plants. Okay. So it acts as a growth inhibitor. It acts as growth inhibitor. Okay. The concentration of abscisic acid ABA is high in dormant bud. Dormant bud. Okay. So it causes the resting buds or it produces the resting buds in many woody plants. Okay. So it induces the bud dormancy. It induces bud dormancy in woody plants. It induces flowering in woody plants. Okay. It also used to control the sprouting of buds in onions and tubers. म्हणजे ट्यूबर प्लांट किंवा पोटॅटो वगैरे ज्याला आपण म्हणतो किंवा ओनियन अँड ट्यूबर याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी टू इनहिबिट स्प्राउटिंग इन ओनियन अँड ट्यूबर. ट्यूबर्स म्हणजे पोटॅटो ट्यूबर वगैरे किंवा स्वीट पोटॅटो, दिज आर द ट्यूबर. सो ओनियन आणि ट्यूबरमध्ये स्प्राउटिंग होऊ न देण्याचं काम त्या ठिकाणी कोण करतं? ॲब्सिसिक ॲसिड. So if we spray abscisic acid on the onion or tuber, we can store it for the longer duration. Okay. The second function, senescence. Senescence. It promotes the senescence or aging in the variety of the plant. It promotes it promotes it promotes aging in variety of the plants. Okay, in variety of the plant. It promotes aging in variety of the plants. Okay, it induces the leaf fall in bahar treatment. Okay, it induces leaf fall इन बहार ट्रीटमेंट. आता बहार ट्रीटमेंट म्हणजे काय पहा. बहार ट्रीटमेंट म्हणजे त्या ठिकाणी स्वीट लाईम किंवा ऑरेंज हे जे प्लांट आहे सिट्रस फ्रूट, तर याच्यामध्ये म्हणजे मोसंबी किंवा संत्र, तर याच्यामध्ये काय करावं लागतं? बहार ट्रीटमेंट त्या ठिकाणी त्या प्लांटला द्यावी लागते. म्हणजे बहार ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं की पाणी पण देणं बंद केलं जातं आणि पाणी बंद केलं की या ठिकाणी लीफ फॉल होतो आणि संपूर्ण प्लांटचा लीफ फॉल झाल्यानंतर जेव्हा परत नंतर पाणी दिलं जातं तेव्हा नव्याने परत ती पालवी फुटते. ओके. तर त्या ठिकाणी मग ती जे पाणी थांबवण्याचे
आणि लीफ फॉल घडून आणण्याची जी ट्रीटमेंट आहे त्याला बहार ट्रीटमेंट म्हणतात. म्हणजे ही ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याच्यामध्ये मग नवीन स्प्राउटिंग होते, नवीन पालवी फुटते, नवीन फ्रुट्स त्या ठिकाणी वेगाने येतात. तर या ठिकाणी मग ही जी बहार ट्रीटमेंट या ठिकाणी दिली जाते. तर मग त्याच्यासाठी लीफ फॉल कधी कधी पाणी थांबवून सुद्धा, तो पाणी बंद करून सुद्धा लीफ फॉल होत नाही. मग अशा वेळेस काय केलं जातं की या ठिकाणी ॲब्सिसिक ॲसिडचा जर स्प्रे मारला तर लीफच्या देठाला, या ठिकाणी सपोज हे लीफ आहे, तर लीफच्या देठाला या ठिकाणी इथे ॲब्सिसिक ॲसिड तयार होतं आणि मग या ठिकाणी हे ॲब्सिसिक ॲसिड तयार होऊन ते पान त्याच्या वजनाने खाली गळून पडतं. तर या ठिकाणी मग हा ॲब्सिशन झोन असं म्हटलं जातं याला. हा जो आहे ॲब्सिशन झोन. तर हा ॲब्सिशन झोन तयार करून लीफ फॉल घडून आणण्यासाठी बहार ट्रीटमेंटमध्ये या ठिकाणी इथे हे ॲब्सिसिक ॲसिडचा वापर जो आहे तो केला जातो. ओके. If there is no leaf fall after the water stays, then to induce the leaf fall in the citrus plant in the Bahar treatment, the spray of the abscisic acid is useful. Spray of abscisic acid is useful. Okay. The next function, that is the abscission. Next, third function, abscission. Abscission. So abscission means leaf fall. Okay, abscission means leaf fall or fruit fall. So it causes abscission of leaves, flowers and fruits. It causes fall of leaves, flowers and fruits. It may be naturally. Okay. म्हणजे नॅचरली या ठिकाणी लीफ फॉल, फ्लावर्स किंवा फ्रुट्स घडून आणायचं असेल, नॅचरली घडत असेल तर इट इज ड्यू टू ॲब्सिसिक ॲसिड. आणि आपण जर बहार ट्रीटमेंट सारख्या एखाद्या ट्रीटमेंटमध्ये जर घडून आणत असतं तरी सुद्धा इट इज ड्यू टू द ॲब्सिसिक ॲसिड. ओके. तर या ठिकाणी प्रॅक्टिकली याचा वापर कशासाठी केला जातो मग, तर प्रॅक्टिकली इट इज यूज फॉर थिनिंग ऑफ द लीव्स. ओके. प्रॅक्टिकली इट इज यूज्ड फॉर थिनिंग. Practically it is used for thinning. Thinning म्हणजे काय, या ठिकाणी जर खूप दाट पानं असतील झाडाची तर त्या ठिकाणी हा स्प्रे मारला की बरेचसे पानांची पानं कमी होतात. किंवा फ्लावर्स खूप जास्त असतील तर ते कमी करण्यासाठी, किंवा फ्रुट्स खूप जास्त असतील तर ते आकाराने मोठे होत नाहीत पण भरपूर फ्रुट्स त्या ठिकाणी त्या झाडावर असतात. मग त्या ठिकाणी त्याची जर थिनिंग केली म्हणजे पातळ त्या ठिकाणी केले, ते काही लीफ फॉल घडून आणला किंवा फ्लावर किंवा फ्रूट फॉल घडून आणला, पर्पजफुली हा स्प्रे मारून जर घडून आणला तर त्याची थिनिंग झालेली आपल्याला दिसते. आणि थिनिंग झाल्यानंतर काय होतं की या ठिकाणी तुझ्या फ्लावर लीफची संख्या कमी होते, झाडाचं वजन कमी होतं, झाडावर वजन कमी होतं, फोटोसिंथेसिसचा रेट वाढतो. तसंच त्या ठिकाणी फ्लावर्स आणि फ्रुट्स जे आहेत तर फ्रुट्स छोट्या आकाराचे असतात, तर या ठिकाणी थिनिंग केल्यानंतर ते मोठ्या आकाराचे होतात. Okay, so practically it is used to thinning of the leaves, flowers and fruits. Then the next function, that is growth inhibition. Growth inhibition. It is the antagonistic to the action of the auxin, gibberellin and the cytokinin. Okay, म्हणजे ऑक्झिन, जिबरलिक ऍसिड आणि सायटोकायनिन यांच्या ऍक्शनच्या विरुद्ध ऍक्शन करण्याचं काम कोण करतं, ऍब्सिसिक ऍसिड. म्हणजे हे तीन जे आहेत ऑक्झिन, जिबरलिक ऍसिड, सायटोकायनिन, ते काय आहेत, ऑल दिस थ्री आर द ग्रोथ प्रमोटर्स. आणि ऍब्सिसिक ऍसिड काय आहे, ग्रोथ इनहिबिटर्स. त्याच्यामुळे इट इज अँटागोनिस्टिक. ओके, विरुद्ध ऍक्शन करणारा, अँटागोनिस्टिक टू ऑक्झिन,
जिबरेलिक ॲसिड अँड सायटोकायनिन. ओके, सायटोकायनिन. तर ह्या तिघांच्या पण ॲक्शनच्या ह्या अँटिगोनिस्टिक आहे. ओके, so it inhibits the growth practically, so it is used for the dwarfism. It acts as a growth inhibitor. Okay, it acts as growth inhibitor. So it is used to induce dwarfism. To induce dwarfism in plant. ओके, डॉर्फिझम म्हणजे काय की सपोज एखादं झाड उंच वाढणार आहे पण आपण त्याला स्प्रे दिला तर ते छोटेच राहतं, फार उंचीने वाढत नाही, त्याच्यामुळे ते स्टर्डी होतं, ताकदवान होतं. आणि जास्त उंच असेल तर सकुलंट होतं प्लांट. सकुलंट म्हणजे तीन होतं, पटकन वाढायच्या याच्याने ते पडू शकतं, वागतं. तर या ठिकाणी ते न होता डॉर्फिझम जर असेल तर ते झाडं जर बुटके राहिले तर ते मोर स्टर्डी होतं. म्हणून मग या ठिकाणी टू इन्क्रीज द डॉर्फिझम किंवा टू इंड्यूस द डॉर्फिझम इन द प्लांटचं या ठिकाणी डॉर्फिझम घडून आणण्यासाठी या ठिकाणी काय केलं जातं, ॲसिटिक ॲसिडचा स्प्रे मारला जातो. ओके, आणि या ठिकाणी ऑल्सो चेक व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. इट ऑल्सो चेक व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप करून हा रिप्रोडक्टिव्ह ग्रोथला इंड्यूस करतो, कारण हा मॅच्युरिटी हार्मोन आहे किंवा रायपनिंग हार्मोन आहे. मॅच्युरिटी हार्मोन आहे किंवा एजिंग हार्मोन आहे. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी असते ती प्रिमिटिव्ह ग्रोथ असते. म्हणून मग या ठिकाणी ते सेकंडरी मॅच्युरेशनचं ग्रोथ जी आहे द रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ, तर ती या ठिकाणी तो घडून आणतो. म्हणून इट चेक द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ हा स्टॉप करतो. ओके, द नेक्स्ट फंक्शन फ्रुटिंग अँड फ्लॉवरिंग. Next function, fruiting and flowering. So it induces the flowering in strawberries during the long day condition. Okay, it induces flowering in strawberry. स्ट्रॉबेरीचे जे प्लांट आहे तर त्या ठिकाणी लॉंग डे कंडिशन मध्ये या ठिकाणी त्याच्यामध्ये लॉंग डे कंडिशन मध्ये त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग घडून आणण्याचं काम कोण करतं? इट इज बाय द मीन्स ऑफ द ॲब्सिसिक ॲसिड. इट इंड्युसेस फ्लॉवरिंग इन स्ट्रॉबेरी इन किंवा ड्युरिंग लॉंग डे कंडिशन. लॉंग डे कंडिशन म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. लॉंग डे कंडिशन जेव्हा दिवस मोठा असतो लॉंग डे. ओके, तर लॉंग डे कंडिशन मध्ये स्ट्रॉबेरी मध्ये फ्लॉवरिंग घडून आणण्याचं काम ॲब्सिसिक ॲसिड करतो. इट ऑल्सो इंड्युसेस द फ्लॉवरिंग इन शॉर्ट डे प्लांट ऑल्सो. इन लॉंग डे कंडिशन ऑल्सो इंड्युसेस फ्लॉवरिंग इन शॉर्ट डे. It also induces flowering in short day plant. म्हणजे जे प्लांट शॉर्ट डे प्लांट म्हणून ओळखले जातात. शॉर्ट डे प्लांट म्हणजे कोणते की जे हिवाळ्याच्या दरम्यान या ठिकाणी दिवस छोटा असतो, रात्र मोठी. तर या कंडिशनला जे प्लांट्स फ्लॉवरिंगला येतात त्यांना शॉर्ट डे प्लांट म्हटलं जातं. तर मग या शॉर्ट डे प्लांट्स मध्ये फ्लॉवरिंग आणण्याचं सुद्धा काम या ठिकाणी कोण करतं? ॲब्सिसिक ॲसिड. ओके, so in grape it hastens the ripening and coloring of the fruit. Next function, ripening. Next function, ripening of fruit. Okay, so in grapes, okay, in grapes it hastens the ripening and coloring of the fruit, or it promotes ripening and coloring. आपण या ठिकाणी द्राक्ष जनरली पिवळ्या रंगाचे प्रेफर करतो आणि एकदम हिरव्या रंगाचे असतील तर ते काय असतात? कच्चे असतात. मग या ठिकाणी त्यांची रायपनिंग घडून आणतं, रायपनिंग अँड कलरिंग सुद्धा त्या ठिकाणी त्याचं घडून आणते, त्याच्यामुळे त्याची मार्केट व्हॅल्यू वाढते. सो इट कॉजेस द
ripening and coloring in the grapefruits. Okay. It also promotes flowering in low concentration. Okay. हा पॉइंट आपण इथे घेऊ. In low concentration, it promotes flowering. In low concentration, it promotes flowering. Okay. But in high concentration, it inhibits or delay the flowering. In high concentration, it inhibits flowering. It inhibits or delay flowering. Okay. म्हणजे जर हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये स्प्रे मारला तर त्या ठिकाणी फ्लॉवरिंग इनहिबिट केली जाते किंवा डिले होते. डिले होते म्हणजे उशिरा त्या ठिकाणी फ्लॉवरिंग होते आणि लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये हे फ्लॉवरिंगला प्रमोट करते. ओके. सो द नेक्स्ट फंक्शन ऑफ ॲब्सिसिक ॲसिड stress resistance. Stress resistance. Okay. So it protects the plant from the various stresses like drought stress, salt stress, high temperature stress or the cold injury. Okay. So in stress condition, abscisic acid is more accumulated in the plants. So it protects from stresses, various stresses. Okay. Various stresses like drought stress, high temperature stress, then salt stress, then cold stress. So these are the various types of the stresses. Okay, drought stress, salt stress, high temperature stress, or cold injury. So in such all these stresses, all this in such all these stresses, there is accumulation of APA. Accumulation of APA in plants. ओके. म्हणजे पहा वेगवेगळ्या प्रकारचे जे स्ट्रेसेस निर्माण होतात टेम्परेचरमुळे, ड्रॉटमुळे, सॉल्टमुळे किंवा कोल्डमुळे, तर या सर्व स्ट्रेसच्या कंडिशनमध्ये त्या स्ट्रेसमध्ये विथस्टँड होण्यासाठी किंवा स्ट्रेसमध्ये तग धरून राहण्यासाठी प्लांटला या ठिकाणी ॲब्सिसिक ॲसिड हेल्प करतं. ते कशावरून तर या ठिकाणी हे प्लांटचं जर ॲनालिसिस केलं तर या प्लांटमध्ये ॲब्सिसिक ॲसिडचं ॲक्युमुलेशन जास्त प्रमाणात झालेलं दिसून येतं. म्हणून ॲब्सिसिक ॲसिड it gives the stress tolerance or stress resistance to the plant. Then next, transpiration. आता मगाशी आपण जसं पाहिलं की इथिलीन त्या ठिकाणी इथिलीन मध्ये किंवा या ठिकाणी मोबिलिटी वगैरे जे आहे स्टोमॅटल मुवमेंट, तर या ठिकाणी आपण सायटोकायनिन मध्ये पाहिलं होतं की सायटोकायनिन मध्ये टोमॅटोचा आकार मोठा होतो आणि त्याच्यामुळे ट्रान्सपिरेशनचा रेट वाढतो. इथे त्याच्या रिव्हर्स कंडिशन्स आहेत. द ॲप्लिकेशन ऑफ द ॲब्सिसिक ॲसिड इट कॉजेस द क्लोजर ऑफ द स्टोमॅटो और इट चेक द ट्रान्सपिरेशन. It causes closure of stomata and reduces transpiration. म्हणजे जर आपण या ठिकाणी ॲब्सिसिक ॲसिडचा स्प्रे जर मारला तर हा स्टोमॅटा क्लोज करतो आणि त्याच्यामुळे ट्रान्सपिरेशनचा रेट हा कमी झालेला दिसून येतो. पर्टिक्युलरली ज्या एरियामध्ये वॉटरची कमी आहे, वॉटरची डिफिशियन्सी आहे, तर या ठिकाणी किंवा दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, या कंडिशनमध्ये जास्त ट्रान्सपिरेशन झालं तर इट मे कॉज द
लॉस ऑफ द क्रॉप. ओके, क्रॉप त्या ठिकाणी लॉस होऊ शकतं, तेव्हा प्रोडक्टिव्हिटी वगैरे लॉस होऊ शकते. तर अशा वेळी जर आपण ॲक्टिसिक ॲसिडचा स्प्रे मारला, इट कॉजेस द क्लोजर ऑफ द स्टोमॅटा आणि इट रिड्युसेस द ट्रान्सपिरेशन. ओके, then next function, the root geotropism. Root geotropism. Root geotropism. Root geotropism means what? The root always grow under the soil. ओके, सॉईलच्या आतमध्ये रूट्स नेहमी वाढतात, तर या ठिकाणी याला म्हणायचं रूट जिओट्रॉपिझम. सो रूट जिओट्रॉपिझम इट इज ड्यू टू द ॲब्सिसिक ॲसिड. रूट जिओट्रॉपिझम इज ड्यू टू द ॲब्सिसिक ॲसिड. ॲब्सिसिक ॲसिड हे असं हार्मोन आहे प्लांटमध्ये की ज्याच्यामुळे रूट्स हे जमिनीच्या आतमधल्या बाजूला वाढायला लागतात. जर ॲब्सिसिक ॲसिड नसेल तर रूट जिओट्रॉपिझम दाखवणार नाही. ओके, सो दीज आर द प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द ॲब्सिसिक ॲसिड. आपण आता एकदा सगळे लिहून काढू इथे. ॲब्सिसिक ॲसिड, ॲब्सिसिक ॲसिड practical application first. It induces the bud dormancy, it induces senescence, then it induces abscission. Okay, it promotes the aging process. So it is it induces the senescence and the abscission. Then it causes the growth inhibition. And increased dwarfism or induce dwarfism. Okay, then it causes flowering and fruiting at low concentration. It causes flowering and fruiting at low concentration, but a high concentration it inhibits or the delay flowering. Okay, then it causes the ripening and coloring of fruit in grapes. कलरिंग ऑफ फ्रूट म्हणजे या ठिकाणी ग्रेप्सच कशाला, अगदी मँगोमध्ये बनानामध्ये सुद्धा या ठिकाणी रायपनिंग आणि कलरिंग जे इम्प्रूव्ह करण्याचं काम जे आहे ते कोण करतं? ॲसिसिक ॲसिड आणि इथिलीन. ओके, इथिलीन ऑल्सो द मॅच्युरेशन हार्मोन और द एजिंग हार्मोन और रायपनिंग हार्मोन. सेम, इट increases the stress resistance. It increases stress resistance. It increases transpiration. Sorry, it reduces transpiration by closing of the stomata. Okay, and the root geotropism is due to the root geotropism is due to the abscisic acid. So abscisic acid it shows its practical application in these various fields. Okay, here the fifth chapter growth is completed. Growth and phytohormones it is completed. I hope you got the points. Thank you very much.